लोकवाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। बिजघर टाकेवाडी येथे पाखाडी बांधकाम अर्धवट, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा। पाखाडी बांधकामासंदर्भात माहिती देत ग्रामस्थांच्या आरोपांचा सचिन धाडवे यांच्याकडून सोप्या शब्दात उलगडा। 1 डिसेंबर वर्ल्ड एड्स डे निमित्त खेडमध्ये पथनाट्य सादर करत जनजागृती। रत्नागिरी जिल्ह्यात श्रमदानातून बंधारे बांधण्याच्या कामाला वेग। आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश। आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी समोर आहे। बिजघर टाकेवाडी येथे पाखाडी बांधकाम अर्धवट ठेवण्याबाबत स्थानिकांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन सादर करून देखील सदर बांधकाम हे कोण्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून अडवण्यात येत असल्याने ते अर्धवट अवस्थेत राहिले अशी माहिती यावेळेस ग्रामस्थांनी दिली आहे। तरी सदरचे बांधकाम हे लवकरात लवकर करण्यात आले नाही तर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर थेट उपोषण करणार असल्याची माहिती ग्रामस्थ शांताराम दोडेकर आणि तुकाराम भोसले यांनी दिली आहे। पंचायतीच्या कामातून आम्ही मंजुरी दिली, वाटेला मंजुरी दिली असता BMC कडे काम होतं आहे। BMCनं काम मंजूर करून सर्व पास झालेलं आहे, काम पूर्ण झालेलं आहे। फक्त 1 मीटर स्लोप मारायचं राहिलेलं बाकी आहे। त्यामुळे आम्ही सदर BMCमध्ये बरेच 4-5 वेळा येऊन गेलो, तर BMC मॅडम आम्हाला सांगते की आमचं काम नाही, पंचायतीचं काम आहे। पंचायतीत आम्ही 3-4 वेळा बैठकी लावल्या, त्या बैठकीत तसं सांगितलं की आमचं काम नाही, BMCकडे काम आहे। BMC वगैरे गेल्यावर तहसील त्यांनी पत्र पोलीस स्टेशनला दिले BMCने। तेव्हा पोलीस लोक म्हणतात की हे पत्र चुकीचं आहे, तुम्ही जिल्हा अधिकाऱ्याला पत्र असं द्या। मग आम्ही जायचं कुठं? आमच्या वाडीमध्ये 25-15 अंतर्गत वाट आहे, ती वाटेचं काम मंजूर होऊन वाट पूर्ण झाले आणि 3 फुटाची वाट बाकी आहे। आणि विश्वास बापूराने या वाटेमध्ये शासकीय कामात अडथळा आणतो। तसेच शाखा प्रमुख सचिन धाडवे आणि तालुका 36 विचारे शाखा प्रमुख तालुका प्रमुख सचिन धाडवे हे मध्यस्थ करून शासकीय कामावरती दडपण आणून BMC बाईला दबाव टाकतात व काम आमचा अर्धवट ठेवलेले आहे। त्यांनी काम अर्धवट ठेवले आहे, त्यामुळे आमच्या ग्रामस्थांची गैरसोय होती। एखादी डिलिव्हरी बाई व आजारी माणूस असला तर ते मला पाठीवर डोलीतून नेवलं किंवा वाढत रस्ता असून सुद्धा आमची गैरसोय होती। आम्ही शासकीय कामाला तहसीलदार, प्रांत, BDO, कलेक्टर, जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र देऊन सुद्धा आमची दखल घेतली जात नाही। त्यामुळं आमची मोठी ग्रामस्थांची गैरसोय होती। त्याची व पुढे याच्यामध्ये काही राजकारणी मंडळी हस्तक्षेप करतात व कामाला स्थगिती आणतात, तरी आमचा काम लवकरात लवकर पूर्ण करावी आमची ग्रामस्थांची व आमची मागणी आहे। त्यासाठी आम्ही ग्रामस्थ उपोषणाला बसत आहोत आणि आम्ही 8 दिवसात त्यांना मदत दिलेली आहे। 8 दिवसाच्या आत पूर्ण नाही केला आम्ही पुढचं पाऊल उचलू। तर या अर्धवट पाखाडी बांधकामासंदर्भात आमचे प्रतिनिधी सागर अंजारलेकर यांनी अधिक माहिती मिळवली असता तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी आरोपांना उत्तर देत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहूयात काय म्हणतात तालुका प्रमुख सचिन धाडवे। नमस्कार। बिजघर टाकेवाडी ग्रामस्थांनी आज खेड BNC ऑफिसमध्ये आमचं उपोषण चालू आहे। ऑपरेशन चालू असतेवेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असतेवेळी तालुका प्रमुख म्हणून माझ्यावरती काही त्यांनी आरोप केले। बिजघर टाकेवाडी सर्व ग्रामस्थ हे आमच्यासोबत आहेत आणि तो विषय मिटावा म्हणून मी त्या ठिकाणी 2-3 वेळा जाऊन तो विषय मिटवण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही पार्ट्या कुठल्याही प्रकारचा कमीपणा घ्यायला मागत नाहीत आणि दोघांचे त्यांच्या विषयावर दोघंही ठाम आहेत। आम्ही दोघांनाही समजून प्रयत्न केला, कुठल्याही एका पार्टीला सपोर्ट देऊन तो विषय असं मिटत नव्हता। तरी सुद्धा आम्ही दोघांना समजून सांगितलं की ही वाट ही सगळ्यांना भेटली पाहिजे, ज्याला भेटली पाहिजे। जर आम्हाला ती पायवाट झाली नसती आम्ही मंजूर केली नसती। आज पायवाट आम्ही मंजूर करून आणलेली आहे आणि ती पायवाट पूर्ण व्हावी अशी आमची सुद्धा इच्छा आहे। पण प्रत्येकानं त्या ठिकाणी कुठंतरी काही मागे येऊन एक पाऊल मागे येऊन त्या ठिकाणी समझोता करणं गरजेचं आहे, परंतु समझोता होत नाही। आम्ही त्या ठिकाणी खूप प्रयत्न केला, परंतु काही ग्रामस्थ गैरसमजाने असं काय बोलत असतं ते चुकीचं आहे। आम्ही असं कोणाला सहकार्य केलेलं नाही। शेवटी तुमच्या गावचा विषय आहे आणि गावच्या तिथल्या स्थानिक लोकांनी
जो काही निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य करावा लागणार आहे. आम्ही कोणासोबत असा वैयक्तिक कोणावरती आमचं राग नाही. दोन्ही ज्या पार्ट्या आहेत दोन्ही पार्ट्या आमचंच काम करतात आणि आमची ते म्हणजे ठामपणे आमच्या पक्षाचं काम करतात. त्यामुळे कुठल्याही पार्टीला सपोर्ट करणं कुठल्या हसायला त्याने विषय येत नाही. सर्व माणसं आपलीच आहेत आणि आपण एकमेकांना समजून घेऊन त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. तर माझी सुद्धा दोन्ही पार्टी आमची विनंती असेल की हा आपला विषय आहे आणि हा आपल्या घरातला विषय आहे. आपण घरातच मिटवून त्यावेळी तोडगा पाडावा. त्यासाठी मला वाटतं का ती 4 तारखेला ग्रामसभा आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये तिथली ग्रामस्थ नक्कीच तोडगा पाडून हा विषय त्या ठिकाणी संपवतील असं मी आपल्याला सांगू इच्छितो. वळूयात पुढच्या बातमीकडे. जगभरात एड्स या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे साजरा करण्यात येतो. एड्स असा आजार आहे ज्याच्यावरती अद्याप कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाहीये. यापासून बचाव करणं हा या आजारावरील एकमेव उपचार आहे. हा आजार ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी म्हणजेच HIV या व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. HIV पासून बचाव करण्यासाठी जागरूकता अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच या संबंधित नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 1 डिसेंबर 2023 रोजी खेड तहसीलदार कार्यालयासमोर खेड तहसीलदार कार्यालय, ICS महाविद्यालय, आरोग्य विभाग खेड आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शपथ घेत जनजागृती करण्यात आली. यावेळी ICS कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य देखील सादर केलं. खेड तालुक्यामध्ये खेड तालुक्यातली जी नामांकित शिक्षण संस्था आहे सहजीवन ICS आणि इथला जो एक NGO ग्रुप आहे लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स निर्मूलन दिवसाचं जे महत्त्व आहे ते शहरामध्ये पटवून देण्यासाठी त्यांनी चांगला उपक्रम आज आयोजित केला आहे. मला वाटतं सकाळी 2 ठिकाणी उपक्रम हा झाल्यानंतर दुपारनंतर तहसील कार्यालयामध्ये यांनी पथनाट्य या ठिकाणी सादर केलं आहे. त्या ठिकाणी जे पक्षकार उपस्थित होते किंवा कार्यालयीन स्टाफ असेल, आजूबाजूला शासकीय बरेच कार्यालय आहेत, त्या ठिकाणची लोक या ठिकाणी उपस्थित होती आणि एक अत्यंत सुंदर मेसेज पथनाट्याच्या माध्यमातून आम्हाला किंवा तालुक्यातील किंवा सर्व आपल्या सोसायटीला या कॉलेजच्या मुलांनी दिलेला आहे की HIV निर्मूलन दिवसाच्या या निमित्ताने एड्स होऊ नये म्हणून कुठल्या काळजी घ्यावी. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतो आपण. तर ते होऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यावी आणि जरी एखाद्याला झाला तरी त्याला आपण समाजातून वाईट टाकू नये. आता बरेच मला वाटतं त्याच्यावर उपचार आलेले आहेत. त्याच्यामुळे लगेच काही असं व्यक्तीला कुठला हे होत नाही आणि त्यांना वाईट न टाकणारे समाजाचे घटक आहेत, आपलेच कुटुंबीय आहेत, आपलेच बांधव आहेत. याप्रमाणे आपण सर्वांनी त्यांच्याशी वागलं पाहिजे. अशा प्रकारचा एक अनमोल आणि चांगला संदेश या कॉलेजच्या मुलींनी आणि मुलांनी समाजाला दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि याही पुढे कॉलेजच्या माध्यमातून किंवा सरांच्या माध्यमातून खेड तालुक्यामध्ये असे कार्यक्रम असे उपक्रम होत जावेत याबद्दल त्यांना सदिच्छा देतो आणि आम्हाला पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या. आम्ही सदैव त्याच्यासाठी तयार आहोत. थँक्यू सो मच. रत्नागिरी जिल्ह्यात बंधारे उभारण्याचं काम जोमाने सुरू आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाने मिशन बंधारे अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात 1982 बंधारे उभारण्यात आले अशी माहिती दिली आहे. आठवडाभरापूर्वी 1200 बंधारे बांधून झाले होते, तर त्यात आता 8 दिवसात 782 बंधाऱ्यांचा त्यात समावेश करण्यात आलाय. आठवडाभरापूर्वी 1200 बंधारे बांधून झाले होते, तर या 8 दिवसात 782 बंधाऱ्यांची त्यात आणखी भर पडली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत लोकसहभागातून श्रमदान करून हे बंधारे उभारण्यात येत आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी मोठ्या प्रमाणात
पाणी टंचाई उद्भवते। येथील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे पाणी जमिनी वाटे नदी नाले समुद्राला जाऊन मिळते। पाणी टंचाईला सामोरे जावे लागते। त्यामुळे जिल्हा परिषदेकडून उपाययोजना राबवण्याच्या दृष्टीने आता पावले उचलण्यात आली आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली हे बंधारे उभारण्यात येत आहेत। प्रत्येक ग्रामपंचायतीला 10 बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। राष्ट्रीय कबड्डी पंच प्रो कबड्डी पंच खेड तालुक्यातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून आशुतोष साळुंखे यांचा खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। प्रो कबड्डी पर्व 10 मध्ये त्यांची पंच म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। सदर सत्कार समारंभ रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह रवींद्र बैकर, दाजी राजगुरू, ऋषिकेश ढगळे यांच्यासह पदाधिकारी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी। मुकादम रॉयल आर्केड लक्झरियस 2 आणि 3 BHK फ्लॅट्स, शॉप्स आणि ऑफिसेस महारेरा रजिस्टर्ड। तुमच्या स्वप्नातलं घर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। 24 तास पाणी सुविधेसह भूकंप विरोधी बांधकाम, 6 ऑटोमॅटिक लिफ्ट्स, स्कर्टिंग ग्रेनाइट फ्लोरिंग, दर्जेदार कंपनीच्या स्लाइडिंग खिडक्या आणि दरवाजे, अँटीस्किड बाथरूम फ्लोरिंग, ब्रँडेड क्वालिटी फिटिंग आणि सॅनिटरी वेअर, ISI स्टँडर्ड कन्सिल्ड कॉपर वायरिंग मॉड्युलर स्विचेस सह सुपिरियर फिनिश प्लास्टिक पेंट वॉल्स। प्रत्येक रूम मध्ये मुबलक सूर्यप्रकाश आणि खेळत्या हवेसह लवकरात लवकर आपला फ्लॅट बुक करा। मुकादम रॉयल आर्केड, मुकादम डेव्हलपर्स, मुकादम ब्रदर्स, मुकादम लँडमार्क जवळ, खेड। संपर्क शमशुद्दीन मुकादम 8975101212 9422628047 आणि परवेज मुकादम 9422422613 आणि 9119594953। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय दीपवाहिनी। गगन पब्लिक स्कूल नोएडा दिल्ली या ठिकाणी CBSE अंतर्गत राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धेमध्ये खेडच्या रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल मधील 7वीच्या आयुष जाधव या विद्यार्थ्यांनी आपल्या तायक्वांदो खेळातील कसब दाखवत रौप्य पदकाला गवसणी घातली। सदरच्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातील CBSE शाळांमधून असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। तसेच रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील 3 विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता। यामध्ये 14 वर्षाखालील 53 किलो वजनी गटामध्ये आयुष जाधव, 63 किलो वजनी गटामध्ये विधी गोरे आणि 68 किलो वजनी गटामध्ये रुद्र शिगवण यांनी सहभाग नोंदवला होता। सदर स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील 53 किलो वजनी गटामध्ये आयुष रमेश जाधव यांनी खेळाडूंवरती मात करत रौप्य पदक प्राप्त करत यश संपादित केले। त्याच्या या यशामुळे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड आणि खेड शहरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले। आयुष जाधव याला क्रीडा शिक्षक कृणाल चव्हाण आणि तायक्वांदो प्रशिक्षक अय्याज मुरुटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। तर संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आयुष जाधव याचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मार्फत 10वी नंतर इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मेडिकल, CA, CS आणि लॉ साठी शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले। सदर सेमिनार रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी दापोली तालुक्यामध्ये पद्मश्रद्धा हॉल, नर्सरी रोड, आमदार निवासाच्या बाजूला दापोली येथे सकाळी 10 वाजता, तर महाड तालुक्यामध्ये ब्राह्मण सभा हॉल, महाड, जिल्हा रायगड येथे सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे। सदर मार्गदर्शनासाठी राजस्थान कोटा येथील तज्ञ व्याख्यात्यांची खास उपस्थिती असणार आहे। या सेमिनारमध्ये JEE, MST CET, नीट, CA फाउंडेशन, CSEET, क्लॅट अशा विविध परीक्षांसंदर्भात सखोल मार्गदर्शन तज्ञ प्राध्यापक
प्राचार्य रोहन खेडेकर आणि प्राचार्य पवन तिवारी हे करणार आहेत, तर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातील प्रश्नांबाबत सखोल मार्गदर्शन डॉक्टर प्राची जोशी आणि प्राध्यापक पुरुषोत्तम कुमार हे करणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी नंतर वाणिज्य शाखेमध्ये करिअर करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक पारस नलावडे आणि प्राध्यापक बाळासाहेब राऊत यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपला अनमोल असा वेळ वाया न घालवता त्वरित या सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांनी केले. तर या संदर्भात अधिक माहितीसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या 9607067192 किंवा 8208971189 या क्रमांकावरती संपर्क करावा असे आवाहन प्रशालेमार्फत करण्यात आले. 21 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक प्रथम पातळी परीक्षेचा निकाल आता नुकताच जाहीर करण्यात आलाय. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या 20 विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या द्वितीय पातळीसाठी निवड होण्याचा बहुमान प्राप्त केलाय. होमी भाभा प्रथम पातळी परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील 6वीचे 16 विद्यार्थी आणि इयत्ता 9वीच्या 4 विद्यार्थ्यांनी शाळेतील विज्ञान विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होणारा अभ्यास आणि आपल्या बुद्धी चातुर्याच्या बळावरती परिश्रम घेऊन प्रथम पातळी परीक्षेत यश संपादित केलंय. एकूण 100 गुणांच्या घेण्यात आलेल्या या होमी भाभा प्रथम पातळी परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून 20 विद्यार्थी होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड होण्याचा बहुमान प्राप्त करणारी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल ही एकमेव शाळा ठरली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना तनुजा चव्हाण, दीपाली दरेकर, तेजस्वी क्षीरसागर, वैभव नांदिस्कर, शुभम मुद्राळे, पवन तिवारी, रजनीश वर्मा या विज्ञान विषय शिक्षकांनी मोलाचे असे मार्गदर्शन दिले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी अभिनंदन करून होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या द्वितीय पातळी परीक्षेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तुला भूतबाधा झाली आहे, अघोरी कृत्य करून आजार दूर होईल असं सांगून पैसे उकळणाऱ्या खेड येथील बोंधूबाबाला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SM चव्हाण यांनी आता 20,000 रुपये दंड आणि शिक्षा सुनावली आहे. सन 2016 मध्ये खेड पोलीस ठाण्यात या संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याची सुनावणी आता पार पडली आहे. तरी अशोक महाराज उर्फ अशोक गोवळकर राहणार गोवळकरवाडी, वेरळ, तालुका खेड असं शिक्षा झालेल्या बोंधूबाबाचं नाव आहे. घडलेला प्रकार त्या महिलेने खेड पोलिसात सांगितल्यानंतर पोलिसांनी अशोक महाराज विरोधात आरोपपत्र दाखल करत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. कायद्यातील तरतुदीनुसार कठोर शिक्षेसह अशोक महाराज याला आता 20,000 रुपये दंड ठोठावण्यात आलाय. सदर रक्कम नुकसान भरपाई म्हणून तक्रारदार महिलेस देण्यात येणार असल्याची माहिती यावेळेस पोलिसांमार्फत देण्यात आली आहे. 30 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भोसेघाट येथे केमिकल ऍसिडचा टँकर पलटी होत टाकी लिकेज होऊन संपूर्ण ऍसिड रस्त्यावरती वाहत होतं. सदर अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. भोसेघाट चढताना ब्रेक फेल झाल्याने मागे येऊन डोंगराळ भागात टँकर आपटल्याने टाकी लिकेज होऊन केमिकल ऍसिड रस्त्यावरती वाहत होतं अशी प्राथमिक माहिती देण्यात आली. सदर टँकर मुंबईवरून लोटे MIDC घरडा कंपनीकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांमार्फत उपलब्ध झाली आहे. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.